आज मी तुम्हाला उपवासाची एक रेसिपी करून दाखवत आहे। जे डाएट करत असतील आणि उपवासही करत असतील तर ज्यांना ऑइली खायचं नसेल तर त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे। तर मी आज उपवासाचे मोमोज ही रेसिपी करून दाखवत आहे। त्यासाठी इथे बघा मी भिजवलेला आहे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। हा बघा असा स्मॅश होतो। हा मी 6 ते 7 तास भिजवलेला आहे। आपण एक थेंब सुद्धा मी तेलाचा वापरणार नाहीये। त्यामुळे हे तुम्ही भरपूर खाल्लं तरी पण तुमचं वजन वाढणार नाहीये आणि तुम्ही या रेसिपी उपवास नसला तरी करून खाल। इथे मी एक छोटी मिरची हिरवी कापून घेतलेली आहे। जर तुम्ही लाल मिरची खात असाल तर लाल मिरची पावडर पण टाकली तरी चालेल। अगदी मी चवीपुरतं काळं मीठ घेतलेलं आहे ते टाकत आहे, जास्त मीठ टाकायचं नाहीये। आता हा साबुदाणा मळून घ्यायचा आहे। हा चांगला भिजला की चांगला मळला जातो। फक्त आपल्याला बाइंडिंग व्हायला पाहिजे एवढा मळायचा आहे। साबुदाण्याचं पीठ मी असं मळून घेतलेलं आहे बघा। मोमोजचं सारण करण्यासाठी 1 टेबलस्पून मी ओलं खोबरं खवून घेतलेलं आहे। एक छोटा बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे। एक छोटी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि अर्धा टीस्पून मी काळं मीठ आणि पाव टीस्पून साखर, हे सगळं आता एकत्र करायचं आहे। त्याच्यामध्ये साखर मीठ हे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाका। आणि इथे मी जो बटाटा घेतलेला आहे तो मी किसून घेतलेला आहे। सारण तयार झालं आहे। आता तुम्हाला ज्या आकारामध्ये मोमोज करायचे असतील तेवढे तुम्ही गोळा घ्या आणि हातानेच असं आपल्याला पातळ करायचं आहे। त्याची वाटी तयार करायची आहे। तुम्हाला जेवढे मोठे छोटे करायचे असेल त्याप्रमाणे तुम्ही हे घेऊ शकता। हाताने जेवढं तुम्हाला पातळ करता येईल तेवढं पातळ करून घ्यायचं आहे। हे बघा किती मी पातळ केलेलं आहे। याच्या आतमध्ये आता हे स्टफिंग भरायचं आहे। याच्यामध्ये जर तुम्हाला पनीर आवडत असेल तर पनीर भरा किंवा इतर उपवासाच्या दिवशी करायचं नसेल तर तुम्ही चीज भरू शकता किंवा भाज्यांचं पण मिश्रण याच्यामध्ये भरू शकता। म्हणजे तुमच्या आवडीवर आहे, पण हे मी उपवासासाठी करत आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये काही मसाले वगैरे काहीच टाकलेले नाहीये। जर तुम्हाला उपवासाला चालत असेल तर तुम्ही त्याप्रमाणे याच्यामध्ये सारण भरू शकता। आणि साबुदाण्याला पण थोडीशी टेस्ट यायला पाहिजे म्हणून याच्यामध्ये मीठ आणि हिरवी मिरची टाकलेली आहे। तुम्ही ह्याला आकार कुठलाही देऊ शकता, मोदकासारखा द्या नाहीतर मोमो सारखा द्या, जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही असा आकार ह्याला देऊ शकता। आता अशाच प्रकारे मी सर्व तयार करून घेत आहे। अशा प्रकारे मी सर्व मोमोज तयार करून घेतलेले आहेत। मोमोज उकडण्यासाठी इथे मी कढईत पाणी ठेवलं आहे आणि त्याच्यात एक स्टँड ठेवलं आहे आणि त्याच्यावर ही आता मी जाळी ठेवत आहे। आता हे मोमोज ठेवत आहे। आता याच्यावर झाकण ठेवून 10 मिनिटं मी वाफवून घेत आहे। उपवासासाठी मी चटणी करून दाखवत आहे। त्याच्यासाठी इथे 1 वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे आहेत, 4 हिरव्या मिरच्या, अर्धा टीस्पून मी काळं मीठ घेतलेलं आहे, 1 टीस्पून साखर आणि अर्धा टीस्पून मी जिरे घेतलेले आहे आणि 1 टेबलस्पून मी दही घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरं, शेंगदाणे, मिरच्या, अद्रक, जिरे, दही आणि साखर टाकत आहे। याच्यामध्ये मी आलं टाकलेलं आहे, पण जर तुम्ही खात नसाल तर स्किप करू शकता। कोथिंबीर खात असाल तर तुम्ही कोथिंबीरही टाकू शकता। आता इथे मी या दह्याच्या भांड्यातच पाणी घेतलेलं आहे आणि हे आता वाटण्यापुरतं मी टाकत आहे। चटणी मी वाटून घेतलेली आहे। उपवासाची चटणी केली आहे त्याला मी फोडणी देत आहे। त्याच्यासाठी मी 1 टीस्पून साजूक तूप घेतलेला आहे। जर तुम्हाला फोडणी द्यायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। तूप गरम झालं आहे त्याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून जिरं टाकत आहे। या चटणीवर आता ही फोडणी टाकत आहे। 10 मिनिटं झाली आहेत, मी आता झाकण काढत आहे। हे ट्रान्सपरंट झालेले आहेत। आता ह्याच्यावर मी झाकण लावून 5 मिनिटं मी असंच ठेवून देत आहे। उपवासाचे मोमोज तयार आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मोमोज तयार करून बघा।
एकही थेंब तेलाचा न टाकता मी हे मोमोज तयार केलेले. डायटिंग करणाऱ्यासाठी तर उत्तम आहेच, पण तुम्ही सुद्धा हे इतर वेळी करून खाऊ शकता.